तर ऐका ना, मी आज माझ्या आऊंसाठी बनवते आहे ब्रोकोली आणि मशरूमचं सॅलड. तर ब्रोकोली ही आपल्या शरीरासाठी म्हणजे स्पेशली हार्टसाठी खूप चांगली आहे असं माझ्या आवडनी मला सांगितलं आहे. तर सगळ्यात आधी ही मी कट करून घेते आणि थोडी बारीक बारीक अशी कट करते, कारण याच्यामध्ये जे किडे असतात ते हिरव्या कलरचेच असतात, म्हणजे हिच्यासारखेच असतात. मग ही पहिला कट करून घेऊया आपण आणि आपण तिला बॉईल करणार आहे. दिशा हे बघ ब्रोकोली बनवते मी. दिशा घेऊन बसलाय. तर आहे ना, ही कशी जरा उकळण्यासाठी म्हणजे शिजण्यासाठी खूप कडक असते, बऱ्याच वेळ नंतर ती शिजत नाही, म्हणून ते जरा थोडे थोडे छोटे छोटे असे मी तुकडे करून घेते, जेणेकरून आपल्याला बॉईल करायला इझी पडेल. आता इथे गॅसवरती आहे ना मी कढई ठेवलेली आहे, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी पाणी टाकून आपल्याला ही छान अशी बॉईल करून घ्यायची. तर आता आपण ना पाणी टाकून घेतले, त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घ्या, जेणेकरून शिजेल सुद्धा ब्रोकोली लवकर आणि थोडीशी तिला टेस्ट सुद्धा लागेल. आता टाकून घेते मी ह्याच्यामध्ये. तरी आपण जरा उकळून घेऊया, म्हणजे जरा शिजवून घेऊया. तोपर्यंत इकडे मशरूम कट करून घेते मी. तर इकडे ना आपली जी ब्रोकोली आहे ती मस्तपैकी शिजली आहे, तर ती मी काढून घेते. आता ही आहे ना मी काढून घेते. मी काय गाळत नाहीये, तर चमच्याच्या साहाय्यानेच ते काढून घेते, कारण छान बॉईल झाली आहे. आता पटापट मशरूम कट करते आणि ती पटापट बनवते. तर ना इकडे मशरूम मी घेतलेले आहेत. बरेच जण काय करतात, मशरूम फक्त असं धुतात आणि ते कट करतात, पण तसे मी करत नाही. ह्याचं साल आहे हे बघा, इझिली आपल्याला अशा नखाच्या साह्याने किंवा सुरीने आपल्याला व्यवस्थित काढता येतं, जेणेकरून कसं व्यवस्थित क्लीन होते. याच्या आपली माती जी असते ती निघून जाते, धुतल्यानंतर पण जाते, पण तरी पण ते बघायला असं जरा घाण वाटतं नाही. ह्या हिशोबाने मी त्याला असं करते आणि जो वरचा गांडा असतो त्याला सुरीने असं वरचं काढून घेते आणि मग त्याचे आपल्याला मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे. आता हे लगेच कसं काळं पडतं ना, म्हणून आपल्याला कापून लगेच पाण्यात ठेवायचं, जेणेकरून ते काळं पडणार नाही. म्हणजे वांग बटाटा कसं त्याचप्रमाणे हे लगेच काळं पडतं. त्यामुळे कसं इझिली पटापट निघतं, त्याला वेळ पण जात नाही, टाइमपास पण होत नाही. पण धुण्यापेक्षा साल काढून बरंच चांगलं ना, त्याप्रमाणे मी साल काढते. तर आपण जे तेल टाकून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये, आणि आता आपण ह्याच्यामध्ये बटर सुद्धा टाकणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये हे अद्रक आणि लसूण जे कापून ठेवलेले आहे ते टाकून घेऊया. छान असं ब्राऊन करून घ्यायचं आपल्याला. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे कांदा. आता याच्यामध्ये आपण टाकणारे जे कट केलेले मशरूम आहे ते छानपैकी टाकून घ्यायचे, त्याने आपल्याला ना चांगले शिजवून पण घ्यायचे आणि ब्राऊन होईपर्यंत शिजवायचे. त्याला आपल्याला ना हाय फ्लेमवरतीच भाजून म्हणजे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे ह्याचं पाणी जे सुटेल आणि हे व्यवस्थित शिजले तरी कच्चट लागणार नाही. आता आपण काय करणार आहे, ह्याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहे, जेणेकरून हे लवकर
आता हे बघा ह्याला असं हे पाणी सुटलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे छानपैकी शिजवून घ्यायचे म्हणजे थोडेसे ब्राऊन असे होतील. आता आपण झाकण काढून घेऊया. तर ते मशरूम जे आपल्या इथे व्यवस्थित शिजले गेलेले आहे. तर याच्यामध्ये आपण सोया सॉस टाकून घेणार आहे. थोडंसं आपण त्याच्यामध्ये चिली सॉस टाकूया मग तिखटपणा येण्यासाठी. काळी मिरी पूड इथे मी टाकलेली नाहीये, आपल्याला ऑप्शनल आहे, टाकायचं टाकू शकतो, अदरवाईज नाही तरी टाकली तरी चालेल. आता आपण 2 मिनिटं आपण वाफ काढून घेतली आणि त्यामध्ये छान झालेली आणि आता आपण काढून घेऊया. मंडळी अशा प्रकारे आपलं हे पटकन असे ब्रोकोली आणि मशरूमचं सलाड तयार झालेलं आहे आणि आपल्याला ते खूप हेल्दी असं आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटणार. तोपर्यंत तुम्ही सुद्धा मस्त खा आणि सुदृढ राहा.